वेदांतला स्कूलमधून घरी घेऊन आलो तेवढ्यात काय काका आले आणि काका अचानक भयानक मध्ये आले, कारण काका वेदांच्या बर्थडेला आले नव्हते. इथे काकांनी वेदांसाठी वेदांतला कपडे आणले आणि तिथे पप्पा जे आहे ट्यूबलाईट काढत होते आणि काढता काढता ट्यूबलाईट खाली पडली. बरं झालं त्या पंख्यामध्ये पडली नाही तर प्रतिभाच्या डोक्याला किंवा पप्पांना सुद्धा लागली असती. आशीर्वाद होता जीवदानी आईचा, त्यामुळे ही घटना जी आहे ती टळलेली आहे, काही झालं नाहीये. तर काकांनी प्रतिभासाठी पण खूप छान अशा बांगड्या आणलेल्या आहेत. त्याला काय बोलतात तुम्हीच कमेंट मध्ये सांगा. आणि प्रतिभा इथे बांगड्या घालून ढळीला ढळ रे आणि काका पण फुल हसतात. काका मला तर बर्थडेला मी आलो नव्हतो ना, म्हणून वेदांतला आज मी कपडे आणलेले आहेत, त्याला गरब्याच्या दिवशी तू नक्की घेऊन जा. काकाने इथे वेदांतला कपडे वगैरे फुल टक्काटक मध्ये घातलेले आहेत कपडे आणि वेदांत इथे तयार झालेला आहे. काका पण नाचायला तयार झालेले आहेत. तुम्ही बघू शकता गरबा खेळतायत दोघं, काका आणि वेदांत. खूप मज्जा केली या लोकांनी. आणि गरब्याच्या दिवशी काकांना मी खूप छान असं सजवणार आहे, पण त्याआधी वेदांतचा गरबा बघा. आणि वेदांतचा गरबा बघता काका पण गाणं गायला लागलेले आहेत गरब्यासाठी आणि वेदांत पण. दोघांची मज्जा आली एकदम. नवरात्री उत्सवाच्या तुम्हाला हार्दिक हार्दिक शुभेच्छा. आणि नेक्स्ट व्लॉग मध्ये काकांची वेशभूषा तुम्ही बघा जे मी सजवणार आहे काका.